चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं पक्षी स्वस्वरूपोपलब्धये. नमस्सूजिनान नमस्सूज. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणकंडिकाजी ग्रंथाचा स्वाध्याय चालू आहे. आणि काल आचार्य भगवंतांनी बाह्य तपाचं उत्कृष्ट वर्णन केलं होतं की बाह्य तपामुळं कुठल्या कुठल्या चुकीच्या गोष्टी होतात आणि बाह्य तपामुळे कुठल्या कुठल्या गुणांना आम्ही प्राप्त करून घेतोय हे सांगितलं होतं. आणि काल आचार्य भगवंतांनी आणि परत तपाचं गुण सांगण्यासाठी काल अनेक गाथा राहिली होती आणि ती गाथा आत्ता आचार्य भगवान सांगतायत. संतोषो संयमो देह लाघवं शमवर्धनम तपस क्रियामानस्य गुणा संती यथा यथम. तर आचार्य भगवान काय म्हणतात, तपस्वी के संतोष, संयम, शरीर में हल्कापन और उपशम भाव की वृद्धि होती है. इस प्रकार अनशनादि तप करने वालों को यथासंभव अनेक गुण प्राप्त हो जाते हैं. म्हणजे जो अनशनादि उपासादि तप करणार आहेत, उपासादि करणार आहेत, त्यांना संतोष, संयम, शरीर हलका होतंय आणि उपशम भावांची वृद्धी होते म्हणून सांगितले. एवढ्या गुणांची प्राप्ती होत्या आचार्य भगवंतांनी सांगितले. मग इथं प्रश्न करल्यात, तपस्वी के शरीर में लाघवता एवं उपशम भाव की वृद्धि आदि गुण कैसे उत्पन्न हो जाते. ते कसं होतात, तपस्वीलाच कसं होतात हे विचारले. पुष्ट आहार मांस वृद्धि का कारण है. इससे शरीर भारी हो जाता है, मोटापा बढ़ जाता है. शरीर का भारीपन आलस्य का मूल है. अतः अनशन आदि तप अवश्य ही करने चाहिए. इस तप से शरीर का भारीपन नष्ट हो जाता है, जिससे आवश्यकादि क्रियाएं सुलभता से संपन्न हो जाती है तथा स्वाध्याय और ध्यान आदि बिना क्लेश के संपन्न हो जाते हैं. म्हणजे काय सांगितले, पुष्ट आहार घेतल्यामुळे नाही मांसाची वृद्धी होते शरीरामध्ये आणि मांसाची वृद्धी झाल्यानंतर शरीर भारी झाल्यामुळे काय होते, मोटापा वाढतोय आणि मोटापा वाढल्यानंतर शरीरामध्ये नाही मोटापा असल्यामुळे आळस येते. हडकुळ असलेलं चांगलं आहे. अनशन आधी तप अवश्य केलं पाहिजे म्हणतात. का, या तपामुळे नाही शरीरामधले जे भारीपण आहे ते नष्ट होते अनशन तपामुळं आणि त्याच्यामुळं आवश्यक आधी आपल्या क्रिया आहेत नाही त्या सहज होतात. स्वाध्याय ध्यान हे कोणतेही क्लेश न होता संपन्न होते म्हणून सांगितले. आणि जर भारी असेल, आलस असेल तर राहून दे, बघ्या, झोप्या, आडवं, हे करूया, या गोष्टी होतात. त्यामुळं शरीर हलका असले तर सगळ्या क्रिया करायला साधं होते, चांगले होते. अनादिकाल से इस जीव को अपने प्राप्त शरीर में ही सबसे अधिक मोह या स्नेह रहा है. अनादि काळापासून या शरीरावर सगळ्यात जास्त मोह राहिलाय जीवाचा. इस शरीर स्नेह के कारण ही लोग असंयम में प्रवृत्ति कर रहे हैं. शरीर का स्नेह ही अनर्थकारी है आणि या शरीरामुळेच नाही बरीच माणसं असंयमामध्ये प्रवृत्ती करल्यात. संयम पाळायचं होईन झाले त्यांना, शरीरावर मोह आहे म्हणून. आणि हा स्नेहाचा एक तो अनर्थकारी आहे, आपल्यासाठी अकल्याणकारक आहे म्हणून सांगितलेला आहे. यह शारीरिक स्नेह कितने ही जीवों को दीक्षा में और दीक्षित भी है तो तपचरण में प्रवृत्त नहीं होने देता. आणि हे शरीराचा स्नेह आहे तो बऱ्याच नाही जीवांना दीक्षामध्ये किंवा दीक्षित अवस्थेमध्ये तपचरणमध्ये प्रवृत्त करून देत नाही. इसके स्नेह में कितने ही तपस्वी मुनि तप को छोड़ बैठते हैं, किंतु जो मुनिराज दुष्कर तप में दृढ़तापूर्वक प्रवृत्त रहते हैं उनके रागादि भाव उपशमित हो जाते हैं. की या स्नेहामुळं बरेच तपस्वी मुनी जे आहेत ते तपाला सोडून देतात आणि बरेच मुनिराज दुष्कर अशा तपला दृढतापूर्वक प्रवृत्त राहतात. तेच रागाला नाही आणि उपशमित भावांना प्राप्त होतात म्हणून सांगितले. जैसे जैसे तपचरण में प्रखरता आती है वैसे वैसे उपशम भाव की वृद्धि हो जाते. आणि ज्याप्रमाणे तपामध्ये प्रखरता येते त्याप्रमाणे उपशम भावांची वृद्धी होते म्हणून सांगितले. सगळ्या कर्मांना ते दाबत जातोय आम्ही उपशम भाव.
वे मुनिराज विचार करते हैं कि यह राग भाव उपद्रव करने वाला है, यह आत्मा में नवीन कर्मबंध उत्पन्न करता है और पूर्व संचित कर्मों के रस में वृद्धि करता है. आणि हे ते काय विचार करतात मनामध्ये, रागभाव हा हे उपद्रव करणार आहे आणि आत्म्यामध्ये नवीन कर्मबंध उत्पन्न करणार आहे रागभाव. आणि म्हणून आणि जे पहिला संचित आहे त्या कर्मांच्या मध्ये रसाची वृद्धि करणार आहे. यदि मन राग भाव को आश्रय देगा तो नियमता मेरा यह तपच्चरण व्यर्थ हो जाएगा. अतः ऐसे उपद्रवकारी राग से मुझे क्या प्रयोजन है. काय म्हणतात ते, माझं जर राग भावाला मी आश्रय दिला तर माझं तपच्चरण व्यर्थ जाणार आहे. मग अशा उपद्रवी रागाचं माझं काय प्रयोजन आहे. इसके होने पर तो मेरा अद्यावधि तपच्चरण का सर्व परिश्रम या कष्ट सहन निष्फल हो जाएगा. इस प्रकार के चिंतन से उपशम भाव की वृद्धि होती रहते. आणि त्यांनी काय विचार करतात की बऱ्याच काळापासून का नाही मी तपच्चरण केलेलं आहे, त्याचं परिश्रम कष्ट सहन केलेलं सगळं निष्फल होईल जर हे रागाला मी जवळ ठेवलं तर. अशा प्रकारचे चिंतन केल्यामुळे उपशम भावामध्ये वृद्धि होते म्हणून सांगितलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि आम्हाला तेच करायचं आहे. पुढं आचार्य भगवान सांगतात, उक्त प्रकरण का उपसंहार. आता जे सांगितलेल्या प्रकरणाचा उपसंहार करतात. उद्गमोत्पादनाहार दोष भक्तम मितम लघु विरसम गृह्णाताहारम क्रियते विविधम तप. तर आचार्य भगवान म्हणतात, मुनिराज उद्गम, उत्पादन और ऐष्णा आदि 46 दोषों का त्याग कर मित अर्थात अल्प, लघु, रसादि रहित एवं वृक्ष आहार पान लेते हुए नित्य ही बाह्य तप करते हैं. शुद्ध आहार लेकर ही तप करना चाहिए, अशुद्ध आहार लेकर नहीं. काय म्हणतात बघा, मुनिराज जे असतात ते उद्गम, उत्पादन, ऐष्णा आदी जे 46 दोष आहेत आहाराचे, ते आहाराचे त्याग करून नाही मित म्हणजे काय अल्प, लघु आणि रसादी रहित असं वृक्ष आहार नाही आहारपान ते ग्रहण करतात. याच्यामुळं बाह्य तप होतंय. आणि शुद्ध आहार घेतल्यामुळं शुद्ध आहार घेऊनच तप करायला पाहिजे, अशुद्ध आहार घेऊन तप होऊ शकत नाही म्हणून सांगितलेलं आहे. बघा एक गोष्ट महत्त्वाची आहे इथं, आहाराला का मेन मांडलेलं आहे. आहारामुळे शरीरामध्ये ग्लानी बाकीच्या गोष्टी निर्माण होणार आहेत. जर रसयुक्त आहार असेल, जास्त आहार घेतला असेल तर क्रिया चारित्र्य होणार नाही, त्यामध्ये ग्लानी येणार, आळस येणार, बरेच दोष उत्पन्न होणार आहेत. वीर्य वाढल्यामुळे नाही अंतरंगामध्ये चंचलता निर्माण होणार. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आहारावर सगळ्यात जास्त लक्ष ठेवायला सांगितले. म्हणून मी काय म्हणतोय, रसना इंद्रियाला जर सांभाळलं तर सगळ्या इंद्रियांना सांभाळू शकतोय, आणि या इंद्रियाला सांभाळलं नाही तर सगळे इंद्रिय सांभाळू शकत नाहीत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. ते मन तर काय मेन स्विचच आहे, हे महत्त्वाचे आहे. म्हणून आचार्य भगवान परत आणि परत तपामध्ये कशा पद्धतीनं प्रवृत्ती केली जाते हे सांगतात. आहार मल्पयन्नेवं वृद्धो वृद्धेन संयत तपसा सल्लिखतंगं वृद्धेनेकांततोतवा. तर आचार्य भगवान काय म्हणतात, इस प्रकार मुनिराज आहार को अल्प करते हुए वृद्धिंगत तप द्वारा तप की वृद्धि करते हैं. तप की वृद्धि से ही शरीर को कृश करते हैं, अथवा कभी कभी हीयमान तप से भी प्रवृत्ति करते. म्हणजे काय सांगितलंय आचार्य बघून काय म्हणतात की या प्रकारे मुनिराज आहारला अल्प करून आपल्या तपामध्ये वृद्धि करतात, आणि तपाची वृद्धि झाल्यानंतर शरीर कृश होते, आणि कधी कधी हीयमान तपामध्ये सुद्धा प्रवृत्ती होते. आता इथं आचार्य भगवंत काय म्हणतात, पुढे प्रश्न करल्यात, वर्धमान तप भी करते हैं और हीयमान भी करते हैं, इस प्रकार के दोनों तप एक ही साधु द्वारा कैसे संभव है. दोन प्रकारचे वर्धमान तप म्हणले आणि हीयमान तप म्हणले, हे दोन प्रकारचे एकाच साधूखंड कसं संभव आहेत हे विचारलेत प्रश्न. एक दिन में भोजन की 2 बेला कही गई है, एक बेला धारणा के दिन की, 2 बेला उपवास के दिन की और एक बेला प्रार्थना के दिन की. इस प्रकार 4 भोजन बेला का त्याग चतुर्थ भक्त अथवा 1 उपवास 6 बेला के भोजन का त्याग
षष्ठ भक्त अथवा बेला कहलाता है। इसी प्रकार आगे भी तेला चोला आदि के क्रम से बढ़ते हुए 6 मास के उपवास पर्यंत जानना चाहिए। आता इथं काय सांगतात बघा, इथं काय सांगायला, एका दिवसाचं भोजन म्हणजे 2 बेला, 2 बेला सांगितलं बेला, आणि 1 बेला धारणा, 1 बेला आणि धारणा के दिन की 2 बेला उपवास के दिन की, आणि 1 बेला प्रार्थना, पारण्याच्या दिवशीची 1 बेला, या प्रकारे 4 भोजन का बेला का त्याग चतुर्थ भक्त अथवा 1 उपवास होता है। म्हणजे प्रोषद उपवास कशा आपल्याने सांगितलेलं असते। आता प्रोषद उपवासची सिस्टीम काय आहे माहिती काय, प्रोषद उपवास कसा केला जातोय, सप्तमीच्या दिवशी एकासन म्हणजे एक बेला त्याग झाली, 2ला भोजन घेणार होते ना तिने, ते श्रावकांच्या अपेक्षेने सांगायला, मग ती 1 बेला त्याग झाली, 1 बेला तेवढी घेतल्या। परत ह्याच्या दिवशी की नाही उपास दिवशी 2, अष्टमी दिवशी दोन्ही बेला त्याग झाल्या, सकाळ संध्याकाळ, म्हणजे ही 1 हे 2, आणि नवमी दिवशी की नाही एकासन ती 1, असं 4 झालं ना, 4 दिवसाचा 1 उपवास अशा अपेक्षेनेच सांगितलंय। पारणा हे या अपेक्षेने सगळं सांगितलंय। 4 बेलाचं 1 उपवास, हा 1 उपवास, 3 दिवसाला एकाच असते ना प्रोषद उपवासमध्ये, ते प्रोषद उपवासमध्ये येत नाही ते। प्रोषद उपवास म्हणजे आदल्या दिवशी एकासन, दुसऱ्या दिवशी निरंकार उपवास आणि तिसऱ्या दिवशी एकासन, हे प्रोषद उपवास आहे, त्याला प्रोषद उपवास म्हणत नाहीत। 6 बेला के भोजन का त्याग षष्ठ भक्त अथवा बेला कहलाता है। आता 6 बेला म्हणजे काय सांगितले, 6 बेला काय होते, मग याला 3 दिवस उपवास करायला लागते, 2 2 2 असं षष्ठ भक्त किंवा त्याला बेला म्हणलेलं आहे। हां, इसी प्रकार आगे भी तेला चोला आदि क्रम से बढ़ते हुए 6 मास के उपवास पर्यंत जानना चाहिए। असं तेला म्हणजे आता 8 असं पुढं वाढत जाते, सगळं 8 10 12 सगळं वाढत जाते, आणि 6 महिन्यापर्यंत जाणून घ्यायचं। चतुर्थ षष्ठ अर्थात 1 उपवास बेला एवं तेला आदि क्रम से अनशन तप की वृद्धि होते है। म्हणजे चतुर्थ षष्ठ 1 उपवास बेला तेला आदि क्रमाने अनशन तपाची वृद्धी होते, असं वाढवत गेल्यामुळे अनशन तपाची वृद्धि होते। 1 2 3 एवं 4 ग्रास कम करते जाने से अवमोदर्य तप की वृद्धि होते है। 1 ग्रास कमी करण्यामुळे नाही अवमोदर्य तपाची वृद्धि होते। 1 रस 2 रस 3 रस आदि क्रम से रसों का त्याग करने से रस परित्याग की तप की वृद्धि होते। 1 2 3 4 5 6 असे रसाचे त्याग केल्यामुळे रस परित्याग तपाची वृद्धि होते म्हणून सांगितले। मैं 7 5 3 या 1 ही घर तक भिक्षावृत्ति के लिए जाऊंगा अथवा भिक्षा के ग्रासों के परिणाम कम कम करते जाना वृत्तीपर्यंत संगन तप है। मी या घरामध्ये इथलंच मिळालं तर जाईन, तिथं मिळत जाईन, ह्या गल्लीत तर जाईन, त्या गल्लीत मिळालं तर जाईन, किंवा ग्रास कमी कमी करत जाईन, याला वृत्तीप्रसंख्यान तप म्हणतात। आधी नियम घेऊन याची वृद्धि होते। दिन में आतापन योग करके रात्रि में प्रतिमा योग धारण करना काय क्लेश तप की वृद्धि है। म्हणजे दिनामध्ये एक नाही उन्हामध्ये एक नाही ध्यान हे तप करायचं, आणि रात्रीमध्ये प्रतिमा योग धारण करायचं, याला काय क्लेश नावाचं तप म्हणलेलं आहे, त्याची वृद्धि होते याच्यामुळं। या प्रकारे वर्धमान तप करते करते जब महान श्रम हो जाता है तब कभी अनशन आदि तपों में कुछ कमी कर देता है। अशा पद्धतीने वर्धमान म्हणजे वाढत, तपामध्ये वाढत वाढत गेल्यानंतर जास्त श्रम होते, आणि त्यावेळी अनशनादी तपामध्ये कुछ कमी होते म्हणून सांगितलेलं आहे। अर्थात कुछ समय तक हीयमान तप करता है, पश्चात पुनः वर्धमान तप के लिए उद्यमशील हो जाता है। मधिक नाही असं वाढत गेला, आणि मधल्यामध्ये हीयमान म्हणजे कमी करतोय, व्यवस्थित आहार घेतोय आणि परत वाढवायसाठी अशा सिस्टीम करतोय ना, ही गोष्ट महत्त्वाची आहे। इस प्रकार तप करते हुए शपक साधू अपने शरीर को शने शने कृश करता है। आता माताजी कसं 2 आहार 1 उपास करल्यात, ते अनशन करल्यात, ते कने कशासाठी पडत आणि पुढचं कमी करायसाठी, अनशन वाढवायसाठी सगळ्या गोष्टी चालू आहेत ना। असं वर्धमान म्हणजे की नाही तप वाढवत जायचा, अनशन जास्त करायचं, आणि हियमान म्हणजे की नाही अनशन जास्त करायचं, तप कमी करायचा, म्हणजे पुढं वाढवण्यासाठी आणि तप वाढवण्यासाठी ह्या गोष्टी केल्या जातात। वर्धमान आणि हियमान याला म्हण सांग। वर्धमान म्हणजे वाढवत जाणे, हियमान म्हणजे कमी करणे। नाही ते दुसऱ्या भागात आहे, हे तपामध्ये हे 2च आहेत।
ते दुसऱ्या ग्रंथामध्ये आहेत सोडा, गोमटसार कर्मकांड ग्रंथामध्ये. प्रकांतर से सल्लेखना विधी, सल्लेखनाची विधी आता सांगाल्यात कशा पद्धतीने केली जाते. क्रमेण सल्लिखत्यांगमाहारम खर्वयंतती प्रत्येहम वा गृहीतेन तपसा विधी कोविद. आचार्य भगवान काय म्हणतात, क्रमशः आहार को घटाते हुए शरीर को कृश करता जाय. क्रमानं आहारला कमी करत कृश करायचं म्हणून सांगितलंय. अथवा प्रतिदिन विविध प्रकार के तप को करते हुए तप की विधि को जानने वाला साधू काया को कृश करता है. आणि प्रतिदिन काय करतो, विविध प्रकारच्या तपांना करून आपल्या विधीद्वारे जाणणारा साधू आपल्या शरीराला कृश करतोय म्हणून सांगितलंय. क्रमाक्रमानं करायचं आहे, क्रमाक्रमानं करायचं म्हणून सांगितलंय ह्या गोष्टी. आता इथं प्रश्न काय करतात, प्रत्येहम पद का क्या अर्थ है. प्रत्येहम वा पद से यह अर्थ भी ग्राह्य है कि एक एक तप से, अर्थात एक दिन अनशन, एक दिन अवमोदर्य, एक दिन रस परित्याग और एक दिन वृत्ति प्रसंख्यन आदि क्रम से शरीर को कृश करता है. सगळ्या प्रकारची तप करून पण तो शरीराला कृश करतोय, हे प्रत्येम वा शब्दाचा अर्थ आहे. किंवा एक दिवस उपास, एक दिवस अनशन, 2 दिवस आहार, एक दिवस उपास, असे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. त्या प्रकारानं आपल्या शरीराला कृश करत जायचं म्हणून सांगितलेलं आहे. आणि हे क्रमाक्रमानं करत जायचं आहे, ही गोष्ट आचार्य भगवंतांनी सांगितली. आता पुढे सांगतात परत, आणि कसं प्रकारे शरीर कृश करायचं हे सांगायला. आणि परत आहार गोचरे रुग्रेर नानाकारेरवग्रहे मुमुक्षु सल्लिखत्यंगम संयमास्या विरोधकम. तर आचार्य भगवान काय म्हणतात, इंद्रिय संयम और प्राणी संयम की जिसमें विराधना न हो, इस प्रकार रुक्ष, नीरस, अल्प एवं अचाम्ल आदि द्वारा और उग्र अवग्रह अर्थात नियम द्वारा मुमुक्ष शपक अपना शरीर कुश करते हैं. इंद्रिय संयम आणि प्राणी संयम ज्याची विराधना न होता, की वृक्ष आणि नीरस आणि अल्प किंवा आचाम्ल म्हणजे पातळ आदीद्वारेंच्याकडे उग्र अवग्रह अर्थात नियमांच्या द्वारे मुमुक्ष शपक आपल्या शरीराला कृश करतोय म्हणून सांगितले. ही गोष्ट महत्त्वाची आहे. या प्रकारे की कुठल्याही प्रकारची विराधना न होता, की वृक्ष, नीरस, अल्प आणि आचाम्ल आती आहार ग्रह करत हळूहळू सोडत तो आपल्या शरीराला कृश करत जातोय म्हणून सांगितलंय. पुढं आणि परत म्हणतात, या भिक्षु प्रतिमा चिंत्रा बले सतीच जीविते पीडयंती न ता कायम सल्लिखम तम यथा बलम. तर आचार्य बघून काय म्हणतात, यदि आयु हो और शारीरिक शक्ति हो तो नाना प्रकार की भिक्षु प्रतिमाओं का स्वीकार कर शपक यथाशक्ती शरीर को कृश करता है. काय म्हणल्यात की जर आयु असेल तर शारीरिक शक्ती जर असेल तर नाना प्रकारचे भिक्षू प्रतिमांचा स्वीकार करून शपक यथाशक्ती शरीराला कृश करतोय म्हणून. जसं वेगवेगळ्या प्रकारचे तप करून, वेगवेगळ्या प्रकारच्या आहाराच्या पद्धती करून उससे पीडा नाही होती, त्यामुळे त्याला पीडा होत नाही, कारण की शरीर अजून चांगलं आहे. शरीर चांगलं आहे त्यांचं आणि पुढं व्यवस्थित जाऊन चांगलं करणं आवश्यक आहे. किंतु यदि शक्ति के उपरांत इन प्रतिमाओं को धारण कर लिया, अर्थात तीव्र गति से शरीर कृश करने का उद्यम किया तो महासंक्लेश परिणाम उत्पन्न हो सकते हैं. इथं काय सांगल्यात, जर तीव्र गतीनं नाही फास्ट जर शरीराला कृश करण्याचा प्रयत्न केला तर संक्लेश परिणाम होऊ शकतात. म्हणून हळूहळू करत जायचं आहे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता तप में यथाशक्ती प्रवृत्ती करना ही श्रेयस्कर है. म्हणून तपामध्ये यथाशक्ती आम्ही कने प्रवृत्ती करणं आवश्यक आहे. जसं आपल्या शरीराला जमल तसं कने पुढं करत जायला पाहिजे, हे सांगितलेलं आहे. ही गोष्ट आहे. आता पुढं प्रश्न करतात, भिक्षु प्रतिमा ही कौन धारण कर सकता है और उनका संक्षिप्त स्वरूप क्या है. तर इथं काय विचारतात, भिक्षु प्रतिमा कोण धारण करू शकतोय आणि त्याचं संक्षिप्त स्वरूप काय आहे हे विचारलेलं आहे. सल्लेखना करने वाला धैर्यशाली, महासत्व से संपन्न, परिशोह का विजेता, उत्तम सहन से विशिष्ट, क्रमशः धर्म ध्यान और शुक्रदान की पूर्णता का प्रयास करने वाला शपक मुनि जहाँ ठहरा है उसी देश में उत्कृष्ट और दुर्लभ आहार का व्रत ग्रहण करता है कि
यदि 1 मास में ऐसा आहार मिलेगा तो ग्रहण करूंगा, अन्यथा नहीं। ऐसी प्रतिज्ञा करके उस माह के अंतिम दिन वह प्रतिमा योग धारण करता है। यह एक भिक्षु प्रतिमा है। 1 महिन्यापर्यंत नाही किती सांगितले बघा. जो सल्लेखना धारण करणारा ध्येयशील महासत्व संपन्न परिचयांचा विजेते उत्तम सण आणि विशिष्ट असणारा धर्मदानामध्ये शुक्लदानामध्ये पूर्णता प्रयास करणारा जो शपक मुनी आहे, तो ज्या ठिकाणी थांबलेला आहे त्या देशामध्ये उत्कृष्ट आणि दुर्लभ आहाराचं व्रत ग्रहण करतोय. कसं? मी 1 महिन्यापर्यंत आहार घेणार नाही. नाही तसं नाही, 1 मासापर्यंत आहार मिळाला तर घेणार, नाही तर नाही घेऊ शकत असं म्हणतोय तो. अशी प्रतिज्ञा करून 1 माहापर्यंत नाही तो शेवटच्या दिवसापर्यंत प्रतिमा योग धारण करून तो भिक्षू आपली प्रतिमा साध्य करतोय. त्याला भिक्षू प्रतिमा म्हणलेला आहे. अशा भिक्षू प्रतिमा. आता काय काय ठिकाणी विहार करत गेला आणि त्या ठिकाणी अवस्था नसेल तर तो या असा असणारा जो अशा गुणांनी युक्त असलेला तो भिक्षुक काय करतोय किंवा तो मुनी काय करतोय, शपक मुनी, तो त्या ठिकाणी की नाही मिळा तर मी घेईन, नाही तर 1 महिन्यापर्यंत घेणारच नाही अशी प्रतिमा करतोय. त्याला भिक्षू प्रतिमा म्हणतात. किती साधना आहे बघा. 1 महिना हां, 1 महिना नसलं तर मग कसं ते त्यावेळी त्यांचं सहनन तशा पद्धतीचं असते. या अपेक्षेने सांगितले. पहिला इंद्रबिंदू आत्ता बी 15 दिवस 20 दिवस असे प्रतिमा धारण करणारे आहेत की 20-20 दिवस 10-10 दिवस 32 दिवस ग्रहण करतात. शरीर सुरक्षित होणार की होईल. होय होतंय की. हे शपकासाठीच चालू आहे ना. शरीर क्षीण करायसाठी सगळा विकल्प चालू आहे ना याचा. कारण की भविष्यामध्ये समाधीमध्ये जायचं आहे ना, यासाठी सगळ्या क्रिया चालू आहेत. पूर्वोक्त आहार से शतगुणित उत्कृष्ट और दुर्लभ ऐसे भिन्न भिन्न आहार का व्रत अर्थात नियम व शपथ ग्रहण करता है. पूर्वोक्त जसा आहार होता त्याच्यापेक्षा शतगुणित उत्कृष्ट आणि दुर्लभ असं भिन्न भिन्न आहाराचं व्रत तो नियम धरतोय, तो शपथ ग्रहण करतोय. का? कारण की आहार कमी व्हावा म्हणून. भिन्न भिन्न गेल्यामुळे मेन आहे. ये नियम 2, 3, 4, 5, 6 और 7 माहापर्यंत ग्रहण करता है. तो कितीपर्यंत करतोय? 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने, 7 महिन्यापर्यंत ग्रहण करतोय. अशा पद्धतीने ग्रहण करतोय. और प्रत्येक माह के अंतिम दिन में प्रतिमा योग धारण करता है. प्रत्येक महिन्याच्या शेवटीला प्रतिमा योग धारण करतोय. हे 7 भिक्षू प्रतिमा आहे. 7 भिक्षू प्रतिमा 7 महिन्यापर्यंत उपास वाढवत जायचा. मिळा तर घेणार, नाही तर नाही. किती उत्कृष्ट आहे बघाय. पुनः पूर्व आहार से शतगुणित उत्कृष्ट और दुर्लभ आहार को प्रत्येक 7 दिनों में केवल 1 बार अर्थात 21 दिनों में मात्र 3 बार ग्रहण करता है. 7 दिनाला 1 असे 21 दिवसात 3 वेळा तो ग्रहण करतोय आहार, दुर्लभ आहार. वह भी आहार की प्राप्ति होने पर 3 ग्रास, 2 ग्रास, 1 ग्रास ही ग्रहण करता है. हां, ते मिळाल्यावर सुद्धा 3 ग्रास, 2 ग्रास आणि 1 ग्रास असं 3 दिवस म्हणजे 21 दिवसात असं 3 वेळा. हे 3 भिक्षू प्रतिमा आहे. याला 3 भिक्षू प्रतिमा म्हणतात. पश्चात अर्हनिश प्रतिमा योग से खड़ा रहकर अनंतर प्रतिमा योग से ध्यानस्थ खड़ा रहता है. एवढं कडून सुद्धा तो काय करतोय? प्रतिमा योग धारण करून उभारून सामायिक करतोय, प्रतिमा ध्यानस्थ होतोय. ये 2 भिक्षु प्रतिमा है. याला 2 भिक्षु प्रतिमा म्हणतात. इसके धारण करने पर प्रथम अवधि ज्ञान और मन पर्याय ज्ञान की प्राप्ति होती है. त्यांना पहिला अवधि ज्ञानाची आणि मन पर्याय ज्ञानाची प्राप्ती होत्या त्यांना ध्यानावस्थेमध्ये. अनंतर सूर्योदय को होने पर वह शपथ केवल ज्ञान को प्राप्त कर लेता है. सूर्योदय होसपर्यंत त्याला केवल ज्ञानाची प्राप्ती होते. आणि या प्रकारे 12 भिक्षू प्रतिमा होते. असं 1 वर्षाचा प्रतिमा योग कुणी केलता? 1 वर्षाचा प्रतिमा योग कुणी केलता? बाहुबली भगवंतांनी केला होता. 1 वर्षाचा असं प्रतिमा घेऊन त्यांनी केवल ज्ञानाची प्राप्ती करतात 1 वर्षामध्ये, हे सांगितलं. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता पुढे सांगतात अचाम्ल तप सर्वोत्कृष्ट है. अचाम्ल तप हे सर्वोत्कृष्ट आहे. म्हणजे काय सांगतात बघा, आता सांगायला. देह सल्लेखना हेतुर बहुधा वर्णितम तप वदंती परमाचाम्लमर्हता यत्र योगिनः. तर आचार्य भगवान काय म्हणतात? शरीर सल्लेखना के निमित्त अनेक प्रकार के तपों के विकल्प पूर्व श्लोकों में वर्णित किए गए हैं. महर्षि योगियों ने उन तपों में अचाम्ल तप को सर्वोत्कृष्ट कहा है. काय सांगितले? वर जे सल्लेखनाचे वेगवेगळे प्रकार सांगितले, शरीर सल्लेखनानिमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या तपांना करतोय ते वर वर्णित केले. त्यामध्ये योगींनी, महर्षी योगींनी जे
ज्ञानी महर्षी योगी आहेत, तपस्वी आहेत, त्यांनी तपामध्ये आचाम्ल तपला सर्वोत्कृष्ट तप सांगितले या सल्लेखनामध्ये. अच्छा म्हणजे आता सांगतात सगळं, ते सांगणार आहेत. आता येते बघा, जो सब तप में सर्वोत्कृष्ट है उस आचाम्ल का लक्षण. जे सगळ्या तपामध्ये सर्वोत्कृष्ट तप सल्लेखनासाठी सांगितले ते आचाम्ल तप काय आहे हे सांगतात. षष्टाष्टमादिभीष चित्रे रूपवासे रतोद्रित गृह्णाति महार मचाम्लम बहुश पुनः. तर आचार्य बघून काय म्हणतात, बेला तेला आदि विविध उपास करके निष्प्रमादी शपक क्रमशः अल्प आहार करता है, पश्चात बहुत प्रकार से अचाम्ल करता है. म्हणजे बेला तेला जे सांगितलं होतं आता मगाशी तशा प्रकारचा उपास करून निष्प्रमादी शपक जो क्रमशः काय करतोय, अल्प आहार करतोय. आणि तो कसला, अचाम्ल आहार करतोय. आता अचाम्ल आहार काय आहे हे जाणून घेतात. पुढे प्रश्न करतात, अचाम्ल किसे कहते हैं, अचाम्ल और कांजी में क्या अंतर है तथा अचाम्ल आहार में क्या गुण है. हे विचारलं की अचाम्ल कशाला म्हणतात आणि अचाम्ल आणि कांजीमध्ये काय अंतर आहे आणि अचाम्ल आहार मुळक नाही काय गुणांची प्राप्ती होते हे विचारल्यात. आता सांगतात उत्तर, मात्र चावल का मांड ग्रहण करना अचाम्ल है. काय म्हटलं बघा, गांजी हा नुसतं गांजी घ्यायचं. तांदळाचं मांड म्हणजे शिजवलेलं वरलं आपण पेच काढतोय नाही तसं त्याला अचाम्ल म्हणतात. या थोडे चावल मिला हुआ चावल का मांड अचाम्ल है, किंवा थोडे चावल त्यात मिसळलेले असतात ते पाणी असते की नाही ते त्याला अचाम्ल म्हणतात किंवा मांड किंवा अचाम्ल म्हणतात. या थोडा जल और चावल अर्थात भात अधिक भी अचाम्ल है, म्हणजे त्यात आणि भात जरा जास्त असलं तरी भी अचाम्ल आहे. या मात्र भात ग्रहण करणं अचाम्ल है, नुसता भात ग्रहण करणे मी अचाम्ल आहे. होय काय? नुसते भात केंद्र बी अचाम्ल भोजन येईल झालं. बरोबर. या भात और इमली का पाणी ग्रहण करणं अचाम्ल है, नुसता भात आणि चिंचेचं पाणी ग्रहण करणे हे सुद्धा अचाम्ल आहे म्हणून. या कांजी सहित भात ग्रहण करणं अचाम्ल है, कांजी सहित भात ग्रहण करणे याला सुद्धा अचाम्ल म्हणलेलं आहे. मूल आराधना गाथा 251 की दूसरी टीका में आयम्बिल कंजिका आहारम पद के द्वारा अचाम्ल को ही कांजिका कहा गया है. भगवती आराधना ग्रंथामध्ये 251च्या दुसऱ्या टीकामध्ये आयम्बिलम कांजिका आहारम या पदानं काय सांगितले, अचाम्ल म्हणजेच कांजिका आहार आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग खटास से युक्त एक प्रकार के पेय को कांजी कहते हैं. खटास से युक्त एक प्रकारच्या पेयाला कांजी म्हणतात, एक प्रकारचं पेय त्यात कुठले काय नसावं. या भात और जल मिला कर पाणी कांजी आहार है, किंवा भात आणि पाणी मिळवल्यानंतर ते पातळ जे केले जाते त्याला सुद्धा कांजी म्हणलेलं आहे, पातळ. या केवळ चावलों के मांड पिना कांजी आहार आहे, किंवा चावलांचं नुसतं पाणी जे वरचं पेच काढतोय आपण ते पाणी पिणे सुद्धा कांजी आहार आहे म्हणून सांगितलेलं आहे. उपरयुक्त लक्षण से ज्ञात होता है की अचाम्ल और कांजी पर्यायवाची है. आणि सगळ्या या वरच्या नाही सांगण्यावरनं काय कळतंय, अचाम्ल आणि कांजी हे पर्यायवाची म्हणजे एकच आहे म्हणून सांगितलेलं आहे. खटासयुक्त म्हणजे काय? हा खटासयुक्त म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नाही चवचे काय त्यात नको, फोडणी टाकणे बाकीच्या गोष्टी काय नको, नुसतं ते पाणी काढलेलं असे. हा या तसं चिंचाचं पाणी, चिंचाचं पाणी आणि भात हो तेच त्याला बी अचाम्ल म्हणलेलं आहे, त्यात काय नको. चवच काय नको म्हणल्यावर नुसतं चिंचाचं. अचाम्ल से लाभ, अचाम्ल लाभ काय होते बघा, अचाम्ल से कप का क्षय होता है. अचाम्ल आहार घेतल्यामुळे कपाचा क्षय होतोय. पित्त शांत होता है, पित्त शांत होतंय. वात से रक्षा होती है, वातापासून रक्षा होते. अतः अचाम्ल सेवन में प्रयत्न करना चाहिए. त्यामुळं अचाम्ल सेवन करण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे असं आचार्य भगवान म्हणतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. पुढे जाईल तसं अचाम्ल सेवनचं जेवढं होईल की नाही तेवढं चांगलं आहे म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता भक्त प्रत्येकांचं उत्कृष्ट काल आणि त्याची पूर्ण करण्याची विधी हे एक सांगतात ते बघूया. आणि त्यानंतर कालो 12 वर्षांनी काले सती महीयसी भक्त त्यागस्य पूर्णानी प्रकृष्ट कथितो जिने. तर आचार्य बघून इथं काय म्हणतात, यदि आयुष्य काल अधिक है
तो जिनेंद्र देव ने उत्कृष्ट से भक्त प्रत्याकन का पूर्ण काल 12 वर्ष प्रमाण कहा गया है. जर आयुष्य आपलं जास्त असेल, आयुष्याचं काल जास्त असेल तर जिनेंद्र भगवंतांनी भक्तप्रियांचं उत्कृष्ट काल किती सांगितलं आहे? 12 वर्षाची सल्लेखनं घ्यायची. माताजींनी पूर्वाश्रमीमध्ये घेतल्यात. किती चांगलं आहे. हे उत्कृष्ट काल आहे, उत्कृष्ट काल. आणि ते उत्कृष्ट भक्त प्रत्याकन म्हणलेलं आहे. या पंचम काळामध्ये भक्त प्रत्याकन सल्लेखनं म्हणून उत्कृष्ट कुठला असेल तर 12 वर्षाचं. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि त्या 12 वर्षाची जर घेतला असेल आम्ही तर 12 वर्षामध्ये व्यवस्थित पद्धतीनं सगळ्या पद्धतीनं आहार कमी करत करत 12 वर्षाच्या याच्या आतमध्ये सल्लेखन आमची व्हायला पाहिजे, हे आचार्य भगवंतांनी सांगितले. ती दुपारच्या भागामध्ये आता सगळ्या पद्धतीने कसं 12 वर्षाची सल्लेखनं करायची ही दुपारच्या भागामध्ये सांगतील, कारण की हे मोठं आहे म्हणून दुपारच्या भागामध्ये. मी एवढीच भावना करतो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचं पालन करून आपली सल्लेखनं उत्कृष्ट साधावी एवढी भावना करतो आणि वाणीवर देतो. जे बोलो आचार्य भगवंत श्री सन्मती सागरजी महाराज की